राज्यभरात एसटीची वाहतूक आता सुरळीत सुरू झालेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा आता मागे घेण्यात आलाय, त्याच्यामुळे लाल परीची सेवा सुरू झाली आहे। 2 दिवसानंतर एसटी बसेस सुरू झाल्या, त्याच्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे। ही 3 दृश्य आपण पाहताय। मुंबई सेंट्रल बस स्थानक, गणेशपेठ बस स्थानक, नागपूरमधलं आणि पुण्यामधलं स्वारगेट बस स्थानक या तिन्ही ठिकाणी आता एसटीची वाहतूक ही सुरळीत सुरू झालेली आहे। थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, 2 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बंद होता, त्याच्यामुळे एसटी सेवेवर परिणाम झालेला होता। प्रवाशांच्या आता काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच आता एसटी सुरळीत सुरू व्हायला लागलेली आहे आणि लाल परी महाराष्ट्रभर धावायला लागलेली आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये एसटीची सेवा सुरू झालेली आहे। संप मागे घेण्यात आलेला आहे। मूळ वेतनामध्ये 6,500 रुपये पगारवाढ जी आहे ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। त्यानंतर आपण बघू शकतो सगळ्या बसेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे। प्रवाशांना मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। काका काय सांगणार, संप मिटला, बसेस सुरू झाल्या ना? हो सुरू झाले। फायदा झाला की नाही? हो झालं। तुम्ही काय सांगणार? सुरू झालं। किती पगार वाढला तुमचा? काय आमचा पगार सर 1,500 रुपयांनीच वाढला फक्त। खुश आहे की नाही? बसेस सुरू नाही सर, बसेस चालू झाल्या पण प्रवाशाची गैरसोय नाही म्हणून आम्ही त्याच्यात संप मागे घेतला थोडा। पण 1,500 रुपयात आमची काय मन समाधान झालेलं नाही। 1,500 रुपये म्हणजे काहीच झालं नाही। आमचा 6,000 वाढला म्हणून नाही, ते आम्हाला जुनच दाखवते, जुनच आम्हाला दिले त्यांनी। आता संप मागे घेतला। संप मागे रात्री झाला पण आम्हाला काय पगार वाढ म्हणजे मन समाधान झालेलं नाही त्याच्यात काही, म्हणजे आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही। समाधान झालं असं नाही म्हणतायत हे काका। बसेस सुरू झाल्या व्यवस्थित? जर आता आम्हाला तर आलीच नाही अजून। आता थांबलो गाडी, पाठीवर थांबलो गाडी नाही। काही बसेस ज्या आहेत त्या अजून इथे पोहोचलेल्या नाही, पण आतापर्यंत ज्या बसेस सकाळी सुटायला पाहिजे त्या बसेस सुटलेल्या आहे। हे दृश्य आहे नागपूर शहरातील गणेशपेठ बस आगाराचं। आणि 2 दिवस जवळपास 1000 बसेस इथे ठप्प होत्या, सुटल्या नव्हत्या, परंतु आता या बसेस सुरळीत सुरू झालेल्या आहेत। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।